प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आजच्या रविवारच्या दिवशी आपणास दिली. प्रत्येकाला प्रेज लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. पाच स्तोत्रसंहिता 66 याचं दुसरं वचन काय म्हणतं? त्याच्या नामाचा महिमा गा, त्याच्या स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. पहा, त्याच्या नामाचा महिमा गा, त्याच्या स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. या आपण त्याच्या नामाचा महिमा गाऊया, स्तुती अर्पण करूया आणि नंतर प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रभू करो येणाऱ्या वचनाद्वारे तो आपणास आशीर्वादित करो, स्थिर करो. हे आपण प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनामध्ये आणलीस, आम्हाला तू राखलंस दिवसभर. त्याबद्दल तुझ्या नावाला ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो. आमच्यातून कळत नकळत होणाऱ्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तो ख्रिस्तामध्ये क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखली त्यांना आम्ही या क्षणी ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, विश्वास दे आणि ती बांधणी दे आत्मिकरित्या पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येका ठिकाणी, की प्रत्येकाने ती वधू वरास पसंत असलेली बनावं आणि होय ती पसंत ठरावी त्यावेळेस असं तू कर. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी संध्या आपल्याला दिली आणि आज आपला पुन्हा एकदा एकत्र केलं. या सर्व गोष्टीविषयी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एकत्र करणारा, राखणारा तो परमेश्वर आहे. तोच आपला वेळ देतो, आपल्या चालवितो, राखतो आणि सर्व मार्गामध्ये दृढ असा करतो. जो बोलविता आहे परमेश्वर ख्रिस्तामध्ये, तो विश्वासू आहे. जो पाचारण करत आहे, जो तुम्हाला बोलवत आहे, तो आवाजाद्वारे तुमच्याशी बोलत आहे, तो विश्वासू आहे. तो तुम्हाला दृढ असं करेल. होय, तुमची परिस्थिती आज अशक्तपणाची असेल, पण तुमच्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती पुरेशी आहे. ती शक्तिमान अशी आहे. होय, तो अशक्तपणात वधस्तंभाला खिळण्यात आला. तो अशक्तपणामध्ये वधस्तंभाला खिळण्यात आला यासाठी की तो आपणामध्ये शक्तिमान असावा. प्रेज द लॉर्ड. तो अशक्तपणामध्ये वधस्तंभावर खिळण्यात आला यासाठी की त्या सर्व स्वीकारामध्ये, सर्व पापाच्या स्वीकारामध्ये आपली मुक्ती व्हावी, आपण ते शुद्ध व्हावं आणि ख्रिस्ताची आत्मिक प्रतिमा आपल्या ठिकाणी तयार व्हावी. होय, जो आदाम एदेन बागेतून पापाच्या, आज्ञाभंगाच्या पापामुळं बाहेर घालविण्यात आला, होय, ख्रिस्ताद्वारे, त्याच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे परमेश्वराने सर्वांचा ख्रिस्तामध्ये समेट केला आणि परत एकदा आत्मिकरित्या शुद्ध व्हावे म्हणून ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करून परत देवाचा काय केला? समेट असा झाला. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाकडचे दरवाजे ख्रिस्तामध्ये मोकळे असे झाले. आज इर्मिया 31 अध्यायानुसार प्रत्येक जण लहानापासून थोरापर्यंत त्या परमेश्वराला ओळखतो, कारण की त्याच्या आत्म्याद्वारे, ख्रिस्ताद्वारे जो शुद्ध होतो तो त्यांना अब्बा, बाप्पा अशी हाक मारितो. होय, तो स्वर्गीय पिता आहे. तो आपलं शरस्थान आहे. तो आपला मेंढपाळ आहे. कवेत घेऊन वागविणारा असा तो परमेश्वर आहे. तुम्ही आज अशक्तपणामध्ये असाल, त्रासामध्ये असाल, पण त्याची सर्व शक्ती, त्याची कृपा आपणास पुरेशी आहे सर्व अशक्तपणामध्ये शक्ती देण्याकरता. जेव्हा आपण वचनाने चालतो, प्रार्थनेमध्ये राहतो, वचनाद्वारे कृती करतो, ते वचन, ती साक्ष तुमच्या ठाई दृढ होत जाते दिवसेंदिवस आणि तुम्हाला बोलण्यात, सर्व कार्य करण्यात तत्पर अशी करते. ती साक्ष काय आहे? तो तुमच्या आमच्या करता आला, तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. ती साक्ष दिवसेंदिवस रोज आपल्या ठाई दृढ करणं, तारणाचा प्याला हाती घेऊन रोज घोषणा करणं, आपल्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये आपण नेहमी सदतीत विदित करणारे असलो पाहिजे. कारण की त्याने बोलवलं आहे.
त्याने बोलवलं आहे. कुणी? देवाने ख्रिस्तामध्ये त्या लग्नाकरता, त्या राज्याकरता, त्या सार्वकालिक जीवनाकरता बोलवलेले आहे. आपण निवडलेले असावं. त्याची निवड, पाचारण, त्याची पसंत असलेली वधू तयार होणारे आपण असलो पाहिजे. होय, त्यांनी आपणास बोलविलं आहे. आणि जो बोलविता आहे परमेश्वर, जिवंत परमेश्वर, देव ख्रिस्तामध्ये तो विश्वासू आहे. तो तुम्हाला सबळ, दृढ असं करेल. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसादाओनी. मज घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला श्रम व्हावेसे, करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा, स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसादाओनी. मज घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. क्षणभरही तुझ जवळी, किती शांती मनासी. किती मागणी प्रीती भाषणे, जसी मित्र मित्रासी. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसादाओनी. मज घेई तव कुशीसी, प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची, इहलोकी कळेना. भरती तैसी सदानंदाची, न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसादाओनी. मज घेई तव कुशीसी, प्रभु घेई ओढोनी. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसादाओनी. मज घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. प्रेज द लॉर्ड. होय, परमेश्वर पिता तो ख्रिस्त, जो मित्र, तो काय करतो? तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. जेव्हा तुम्ही अशक्तपणामध्ये जाता, जेव्हा तुम्हाला धीर नसतो, विश्वास नसतो, अशा सर्व परिस्थितीत तो स्वर्गीय देव, ज्याच्या उजव्या साईडला ख्रिस्त प्रभू बसला आहे, तो ओढून घेतो, तुम्हाला सामर्थ्य देतो. पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तो चालवितो. त्याच्या आवाजाद्वारे तुम्हाला तो बोध करतो. त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला तो धीर देतो, आरोग्य देतो, शांती देतो. नवीन वर्षाला आपण या संदेशामध्ये प्रभूमध्ये जाणार आहोत. त्याचं वचन आपल्या ठाई कसं कार्य करतं. होय,
तो सामर्थ्य देण्याकरता, आपल्या प्रार्थना पोहोचवण्याकरता देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. देवाचं वचन सांगतं, देवाने आपल्या पुत्रास राखून न ठेविता आपल्या सर्वांकरता दिले, तर त्याचबरोबर तो सर्व काही कसे देणार नाही. होय, चिंता करू नका, भय बाळगू नका. ज्याने मरणावर विजय मिळविला, होय, तो सामर्थ्यशाली प्रभू देवाच्या उजव्या साईडला आपणा सर्वांस सामर्थ्य देण्याकरता बसला आहे. तो आपणासच नाही, जे जे ते वचनाद्वारे ख्रिस्तावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवतील, तो मज पापा करता आला, मारला गेला, काढला गेला, उठवला गेला, त्या सर्वांस तो सामर्थ्य देण्याकरता देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो तुमच्या प्रार्थना विनंतीवर काम करत आहे. कारण ख्रिस्त म्हणतो, पिताही काम करत आहे आणि मीही काम करत आहे. मी आजपर्यंत काम करत आहे. मग योहान कृषुवर्तमान याचा 5वा अध्याय, यामध्ये हे वचन नमूद आहे. ख्रिस्त म्हणतो, पिताही आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. तुमच्या प्रार्थनेची उत्तरं नसतील आले, वेट आणि वॉच. परमेश्वर तुम्ही जे मागण्या कल्पना करता त्यापेक्षाही सुंदर अशा योजना तुमच्या जीवनात राबवणारा, कार्यान्वित करणारा असा तो परमेश्वर आहे. यिर्मया 29 अध्याय 11-12-13 वचनामध्ये नमूद आहे. परमेश्वर म्हणतो की माझ्या मनामध्ये जे योजना, संकल्पना आहेत तुझ्या हिताच्या आहेत, भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या आहेत, ते हितकारक आहेत. यशामध्ये परमेश्वर म्हणतो, मी हितकारक मार्गाने तुला चालवितो. आपल्याला आपल्या बुद्धी कल्पनाने नाहीत, देवाच्या आत्म्याने, देवाच्या वचनाने, त्याच्या प्रेरणेने चाललेले, आपण लावलेल्या वचनाने, दाखवलेल्या वचनासारखे, ज्योतीसारखे या जगात दिसलो पाहिजे. ख्रिस्त म्हणतो, पहा तुम्ही पृथ्वीचे प्रकाश आणि मीठ आहात. होय, तुमच्या जीवनातला तो प्रकाश जरी अंधकार दाटत असेल, तर त्या सर्व परिस्थितीत जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात राहता, लावलेल्या ज्योतीसारखे, त्या दिव्यासारखे एकमेकांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडणारे बनता. प्रेज द लॉर्ड. होय, देवाची स्तुती असो की ख्रिस्तामध्ये आपण त्याला जर अनुसरण करतो, तर तुम्ही त्या अंधारात राहणार नाही. सार्वकालिक जीवनाचा प्रकाश प्रत्येकाबरोबर राहील. आणि याकरताच त्या कालावरती लावलेली ही सुगंध येण्याकरता नवीन कळी आहे प्रीतीची. ख्रिस्ताने पित्याला सुगंध यावा म्हणून स्वतःला अर्पण असं दिलं. नोहा तेव्हा जलप्रलयात जेव्हा तो बाहेर आला त्यातून, तेव्हा त्यांनी काय केलं? वेदी आखली आणि देवाला अर्पण दिलं. आणि देवाने सुवास घेऊन परमेश्वर संतोष पावला. होय, आमच्या जीवनातून तो संतोष कसा पावेल? प्रीतीचा सुगंधाद्वारे, त्याच्या वचनाने, वर्तणुकीद्वारे परमेश्वर आपल्या जीवनातून संतोष पावतो. होय, तो संतोष कसा पावतो? आपल्या जीवनातून तो प्रीतीचा सुगंध ख्रिस्ताचा आल्यानंतर. जेव्हा आपण परमेश्वराला संतोष देणारं बोलतो, कृती करतो, वर्तणूक करतो, तेव्हा परमेश्वर संतोष पावतो. पहा, 1-2 दिवसावर नवीन वर्ष आहे. देवाचं वचन सांगते, ख्रिस्ताताई जो आहे तो नवी उत्पत्ती आहे. पहा, जुने ते होऊन गेले. रोज एक दिवस नव्याने प्रीतीमध्ये जगणारे असे बना. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही दिसे रसे थबथबली. ही दिसे रसे थबथबली. पाहता वाट हो कसली. पाहता वाट हो कसली. पहा, ही कळी, ही कालतरुवर नवीन कळी का लावण्यात आली? तो प्रीतीचा सुगंध आपल्या जीवनातून यावा. आणि होय, याकरता ती कळी आपल्या जीवनामध्ये लावली. ख्रिस्ताला वधस्तंभावर अर्पण असं का दिलं पित्याने? जो कोणी त्याच्या विश्वासात येतो, तो पापाला त्या बाप्तिस्माद्वारे मेलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये उठलेले आत्मिकरित्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात, वचनामध्ये चाललेले, प्रीतीचा सुगंध देणारे
असे आपण आत्मिकरित्या बदलणारे असलो पाहिजे. आपलं जीवन असंच असलं पाहिजे. होय, याकरता ती कळी कालतरुवर लावण्यात आली. नवीन म्हणजे काय? जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि नवीन गोष्टीकडे पाहणं होय. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही दिसे रसे तब तबली. ही दिसे रसे तब तबली. पाहता वाट हो कसली. माधुरी घ्या खरी म्लान जोन झाली. कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कुणा विचारी दिसली. ही कुणा विचारी दिसली. प्रभु करी तरी ती रमली. प्रभु करी तरी ती रमली. ही सुधा या मुदा भ्रांती नाही चांगली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही असे खरोखर आपुली. ही असे खरोखर आपुली. ईश्वरे आपना दिदली. ईश्वरे आपना दिदली. चिंतुनी त्यामनी वाईचातले अली. कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. प्रेज द लॉर्ड. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. यासाठी फुलली की त्याच्या प्रतिमेसारखं आपण बदलावं, याकरता ती फुलवण्यात आली. होय, ती याकरता फुलवण्यात आली की आपल्या ठाई तो प्रीतीचा सुगंध, ते आत्मिक रूप तयार व्हावं. होय, आपल्या ठाई ते ख्रिस्ताचं आत्मिक रूप तयार व्हावं म्हणून ख्रिस्त हा तो शारोनचा गुलाब कुंकुम पुष्प आपल्या ठाई परमेश्वराने उगवलं. तो आपल्यासाठी देण्यात आला, वधिण्यात आला. तो आपला शरणस्थान आहे. तो आपला दुर्ग आहे. तो आपला विश्वासरूपी तारू आहे. त्यात आपण बसलेले, त्याला पांघरून घेतलेले आपण असे परमेश्वराला दिसलं पाहिजे. आज जर परमेश्वर पृथ्वीवर अवलोकन करतो त्याच्या वचनानुसार, त्याच्या आत्म्यानुसार जर पारखत आहे, तर काय आपण त्याच्या चित्तवृत्तीमध्ये असलेले, वर्तणूक करणारे, वचनाने चाललेले असे आपण परमेश्वराला दिसत असू काय? स्वतःच्या विश्वासाची प्रतीती पहा. त्या आत्मिक आरशामध्ये, ख्रिस्ताच्या आत्मिक आरशामध्ये स्वतःला पहा. काय आपल्या ठाई तो ख्रिस्त दिसत आहे काय? होय, तो आपल्या ठाई दिसत आहे काय? हा प्रश्न आहे आणि आपल्याला रोज आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की काय तो आपल्या ठाई दिसत आहे काय? सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा.
मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पे खतर, अंधेरे सायों को हटा, दिखा दे अब मुझे सहर, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। जहां के रास्तों पर मैं अकेला चल न पाऊंगा, जो चलना चाहूं भी अगर फिसल के गिर मैं जाऊंगा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई, वो तू ही है मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। प्रेज द लॉर्ड। होय, तो आपला सहारा आहे, तो आपला शरणस्थान आहे. शरणस्थान परमेश्वर त्याचा पुत्र आहे. त्याच्यामध्ये आपण चाललेले, त्याच्यामध्ये आपण वागणूक करणारे, त्याच्या प्रीतीद्वारे बदललेले असे आपण असलो पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तो आत्मिक ख्रिस्त वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. आपण तो आत्मिक ख्रिस्त वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. आपण सर्व तयारी करतो, ख्रिसमस साजरे केले असतील नाही का? झाला 2 दिवसापूर्वीच ख्रिसमस झाला, नवीन वर्ष आलं. किती लवकर दिवस जातात ना. तो पण येईल, त्याचाही दिवस लवकर येईल. पहा, तयार राहा. त्याच्या आवाजाकडे वेळ द्या, त्याची वाणी ओळखा आपल्या जीवनामध्ये. आज तुम्ही थोडेसे आजारी असाल, त्रासामध्ये असाल, तर लक्षात ठेवा, प्रभूला क्षमा मागा, आस्था धरा, पश्चाताप करा, त्याच्या वचनानुसार कृती करा आणि प्रार्थना करा. आपलं पात्र परमेश्वराकडे कसं असलं पाहिजे? रिक्त, रिकाम. ते आयुष्यभर रिकाम नसावं, पण परमेश्वराकडे देताना कसं असावं? त्या पात्रामध्ये कुठलेही द्वेष, मत्सर नसावे, क्षमा केलेले असे आपले पात्र नेहमी परमेश्वराला दिसले पाहिजे. आणि जेव्हा असं पात्र असतं स्वच्छ केलेलं, ताटवाटी नाही का स्वच्छ असेल तर जेवायला बरं वाटतं. तसंच तुमचं पात्र स्वच्छ असेल तर देवालाही ते आशीर्वाद भरायला बरे वाटतील. पात्र रिक्त, स्वच्छ, देवाला आवडेल असे ठेवा. कारण की तो त्याच्या आवाजाद्वारे, वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आपण संगती बोलत असतो. होय, त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष करू नका. तो काळ जवळ आला आहे. आपली ठेव सांभाळणारे बना. काय ठेव आहे आपल्याकडे? संपत्ती, बँकेतले पैसे? आपण मेल्यानंतर कोण बघणार आहे? आपली ठेव ते देवाचं वचन आहे, तो पवित्र आत्मा आहे, ते साठवणुकीचं वचन आहे. ते साठवून ठेवा, ती दृढ ठेवा, विश्वास दृढ ठेवा, ती ठेव सांभाळा. आणि रिक्त, स्वच्छ केलेलं पात्र नेहमी आपलं राखा. म्हणजे परमेश्वर नेहमी ते आशीर्वादित ठेवत.
हो, संकट येतील, अडचणी येतील, दुःख येतील, क्लेश येतील, पण असा जरी अंधकार तुम्हाला दाबत असेल, पण अशा सर्व परिस्थितीत परमेश्वराचं तेज तुमच्या जीवनामध्ये प्रकाशमान असं राहील. होय, परमेश्वराचं तेज तुमच्या जीवनामध्ये प्रकाशमान राहील. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। सारी कथाएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। सारी कथाएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, भर त्यांचं पात्र आशीर्वादाने भर, विश्वासात दृढ कर, धीरामध्ये भर, आणि त्याच्या जीवनामध्ये काही त्रास असतील, आजारपण असतील, तुझ्या आरोग्य हाताने स्पर्श करून या क्षणी काढून टाक. येणाऱ्या वचनात तू आशीर्वादित कशी आम्हाला ठाऊक आहे, प्रार्थना ख्रिस्ताच्या नामामध्ये केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन, आमेन, आमेन. सगळे उठलेले आहेत, जागृत झालेले. आमेन. 1-2 मिनिटाकरता आलो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या सुंदरच्या समयाकरता, वेळेकरता. आज सुंदरशी सहभागिता पुन्हा एकदा प्रभूने दिली. थोडा शक्तपणा असतो, पण प्रभू
त्या सर्व अशक्तपणामध्ये त्याची शक्ती कार्य करण्यास समर्थ अशी आहे. तो शक्तिमान आहे. पौल म्हणतो मी अशक्तपणाचा अभिमान बाळगणार. होय, आपल्याकडे जे वचन आहे, जे विश्वास आहे ते दृढ राखून ठेवा. गोळा करा त्या गोष्टी, आवरावर करा. पहा, तो दिवस जवळ येत चालला आहे. तो दिवस काय जवळ येत चालला आहे. कुठला दिवस? प्रभूचा येण्याचा दिवस. तो कधी पण येईल. तो कारण अखिल पृथ्वीचा प्रभू आहे, ज्याने आकाश तयार केलं, ज्याने सूर्य तारे तयार केले, सर्व पृथ्वी विस्तारली, तिचा पाया घातला. तो प्रभू, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, राजांचा राजा, तो येण्याचा काळ जवळ आला आहे. होय, तो काळ जवळ आला आहे. मग आपण काय तयारी केली पाहिजे? आपण तयारी देवाचं वचन साठवलं पाहिजे, वाचलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे, हृदयात साठवून ठेवलं पाहिजे, आस्था धरली पाहिजे, पश्चाताप केलं पाहिजे, आपली कपडे रोज धुतली पाहिजे. प्रगटीकरण याच्या शेवटच्या अध्यायात वचन आहे, पहा, रोज जो आपली वस्त्रे धुतो त्याची जीवनी झाडावर सत्ता राहील. सार्वकालिक जीवन कोणाला मिळेल? प्रगटीकरणाचा 22वा अध्याय मध्ये वचन काय सांगतं? 14 वचन, जो आपली वस्त्रे जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. जी आपली वस्त्रे काय करतात? धुतात ते धन्य. त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल आणि ते वेशीतून नगरात जातील. प्रवेश कोण करेल? जी आपली वस्त्रे धुतात. इथं धुतलेले असा शब्द नाही, धुतात. रोज आपलं पात्र साफ राखा, आस्था धरा, पश्चाताप करा, क्षमा करून टाका. क्षमामध्ये आशीर्वाद आहे. काय धरून ठेवू नका. धरून ठेवणारी ठेव कुठली आहे? वचन आहे, विश्वास आहे, धीर आहे. या गोष्टी धरून ठेवा. कारण की देवाचं वचन काय सांगतं फुलाताई? तू आपले गाठोडे गुंडाळून घे. देवाचं वचन सांगते की तू आपले गाठोडे गुंडाळून घ्या आणि त्या भूमीवरून निघ. देवाचं वचन काय सांगतं? तू आपले गाठोडे गुंडाळ आणि निघ आता त्या भूमीवरून. परमेश्वर म्हणतो तो दिवस येत आहे, तो दिवस येत आहे, आपले गाठोडे गुंडाळ. घ्या आवरायला. म्हणजे उद्या भीतीने हे करू नका, पण तयारी करा. पहा, तुमच्या आता क्रिसमस झाला, सगळ्यांनी तयारी केली असेल नाही का? 4 दिवसापूर्वी सामान आणलं असेल, मनुके असले, बदाम आणले असतील, रवा आणला असेल, खाऊन घसे बसले असतील, पण आणलं तुम्ही, तयार केलं आणि सर्व तयारी केली त्या सणाची नाही का? लग्न आले की एखाद्याच्या घरात लग्नात कशी तयारी करतात? कपडे, मानपान. ख्रिस्ताचं लग्न आहे, मग त्याचं मानपान आणि त्या गोष्टी कशा केल्या पाहिजे? त्या लागणारं वस्त्र घेतलंय का? ते पांढरं शुभ्र वस्त्र मिळवलंय का? डोळ्यात घालण्याकरता ते अंजन घेतलंय का? सोनं घेतलंय का? पांढरं शुभ्र वस्त्र मिळालंय का? त्याच्या यादीत नाव आहे काय? तो आपल्या संगती बोलत आहे काय? हे बेड्यात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून घे. पहा, तिथं वचन काय वचन सांगतं की हे बेड्यात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. सरळ देवाचं वचन सांगतं, हे बेड्यात सापडलेले आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. देवाचं वचन सांगतं आपण परके प्रवासी आहोत. कधी आपल्याला आपलं पृथ्वीवरचं गृह मंडप मोडावं लागेल माहित नाही. तयारीत राहा, कणत राहा, त्या गोष्टीमध्ये कणत राहा, तयारीत राहा. कारण की आपल्याला कधी बोलवणं येईल प्रभूकडून माहित नाही. प्रभूचा दिवस कधी आपल्याला माहित नाहीये. आणि आपल्याला आजच दिवस दिला असेल तर आपण कसे असलो पाहिजेत? आपण ती ठेव सांभाळणारे, ती ठेव साठवणी केलेले, देवाच्या वचनानुसार तयारी करणारे आपण असलो पाहिजे. हे बेड्यात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. हे बेड्यात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ, देवाचं वचन सांगतो. या आपण या संदेशाकडे वळूया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो.
आपण या संदेशाकडे वळूया ना आपले गाठोडे गुंडाळायला घेऊया. बेड्यात सापडले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. प्रभू येणाऱ्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो, धीर देव आणि तो आत्मिक मन्ना तुम्हाला देव. हे बेड्यात सापडलेले आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. प्रेज द लॉर्ड. पहा एहेजकेल याचा 34 अध्यायामध्ये वचन काय सांगतं. एहेजकेल याचा 34 अध्याय यात वचन काय सांगतं. एहेजकेल याचा 34 अध्याय, एहेजकेल याचा 34 अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. 16 ते 18 वचनामध्ये आपण वाचूया. पहा एहेजकेल याचा 34 अध्याय 16 ते 18 वचनामध्ये काय सांगितलंय. मी हरवल्यांचा शोध करील, हाकून दिलेल्यास परत आणीन, घायाळांस पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन व लट्ट व बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यास मी यथान्याय चारीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरामध्ये एडक्यामध्ये निवाडा करीन. काय म्हणतो परमेश्वर. मेंढरामध्ये एडक्यामध्ये निवाडा करीन. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेले पायांनी तुडविता आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेल्या पायांनी गढूळ करिता. हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते काय. माझी मेंढर तुमच्या पायाने तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायाने गढूळ झालेले पाणी पितात. प्रेज द लॉर्ड. काय परमेश्वर सांगतो एहेजकेल 34 अध्याय 16 ते 19 वचनामध्ये. हे कशाविषयी नमूद केले. परमेश्वर म्हणतो, मेंढरामध्ये एडक्यामध्ये मी निवाडा करीन. तो निवाडा करेल. कशासाठी निवाडा करेल. कारण की जे देवाचं वचन दिलं होतं मेंढरांना ते कसं देण्यात आलं. तो चारा कसा देण्यात आला. चांगला चारा खाऊन उरलेला पाया खाली तुडवून त्यांना देण्यात आला. चांगलं पाणी पिऊन बाकीचं गढूळ करून त्यांना देण्यात आला. देवाचं वचन सांगते की माझी मेंढर तुमच्या पायाने तुडलेला चारा खातात, तुमच्या पायाने गढूळ केलेले पाणी पितात. होय, देवाचा आत्मिक मन्ना, पवित्र आत्मा काय आत्मिक बोल देतो. या विधित करणारे नाही तर स्वतःच्या मनाचे संदेश सांगणारे असे आजपर्यंत चारा आणि या गोष्टी मेंढरांना दिलेले असे आहेत. म्हणून देवाचं वचन स्पष्ट सांगतं, हे बेड्यात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. तो दिवस जवळ आलेला आहे. परमेश्वर म्हणतो मी निवाडा करणार आहे. तो काळ, तो समय जवळ आहे. आपल्याला पण माहित नाही आपल्या आयुष्यात किती काळ आहे. त्याकरता आपली गाठोडी, आपल्या ठेव सांभाळणारे, ते दृढ करणारे आपण असलो पाहिजे. आपलं जीवन कसं असलं पाहिजे. आपल्या ठाई ख्रिस्तामध्ये दिलेली ठेव सांभाळणारे. जेव्हा आपण देवाची घोषणा करतो तेव्हा आपण अपात्र ठरू नये म्हणून आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवलेले असे असलो पाहिजे. एहेजकेल याचा 34 अध्याय 16 ते 19 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी मेंढरामध्ये एडक्यामध्ये निवाडा करेन. आणि का निवाडा करेन. कारण की त्यांनी देवाच्या वचनानुसार कृती केली नाही. देवाचा आत्मिक मन्ना जो वचनामध्ये आहे तो इतरांना खरा मन्ना दिला नाही. तो आत्मिक बोध दिला नाही. चांगला चारा खाल्ला, उरलेला पायाखाली तुडवला आणि मेंढरांस दिला. चांगलं पाणी पिलं आणि बाकी गढूळ करून मेंढरांस दिलं. माझी मेंढर तुमच्या पायाने तुडलेला चारा खातात, तुमच्या पायाने गढूळ केलेलं पाणी पितात. होय, आपलं जीवन असंच आहे काय. काय आपण स्वतः देवाच्या वचनाकडे लक्ष दिलेलं नाही का. त्याचा मन्ना, त्याचा आत्मिक अर्थ देवाच्या वचनाचा समजून घेण्यासाठी प्रयत्न केला आहे काय. पवित्र आत्म्याला ख्रिस्तामध्ये विनंती करून त्याला आपल्या जीवनात बोलवलेलं आहे काय.
परमेश्वर निवाडा करेल. मेंढरा मेंढरामध्ये, एडक्या एडक्यामध्ये. मी हरवलेला शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणीन, गायाळास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन, पण लठ्ठ व बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांचा मी यथा न्याय करीन. प्रभू परमेश्वर तो माझ्या कळपा तुमचे असे होईल की मी मेंढरा मेंढरामध्ये, एडक्या एडक्यामध्ये निवाडा करीन. होय, दिवस जवळ आलेला आहे. आपली ठेव सांभाळा. आपण जे बोलतो, जी कृती करतो, ती सर्व गोष्टी सांभाळा. कारण की देवाचं वचन सांगतं, हे बांधलेले, बंदीत पडलेले आपलं गाठोडं घे आणि त्या भूमीवरून निघ. कारण की आपण परके प्रवासी आहोत. कधी दिवस येईल, आपल्या जीवनात कधी आवरावर करावी लागेल, आपल्याला ठाऊक नाही. तर आपली ठेव सांभाळा. देवाच्या वचनामध्ये रममान राहा. पवित्र शास्त्र वाचा, ते वाचून काढा, ते ग्रहण करा, स्वीकारा आणि आपली ठेव सांभाळा. कारण की तो वेळ, तो काळ कधी येईल आपल्याला ठाऊक नाही. हे बेड्यात सापडलेले तो आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. हे बेड्यात सापडलेले तो आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. होय, हे बेड्यात सापडलेले आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. तो वेळ कधी येईल आपणास ठाऊक नाही. देवाचं वचन सांगतं, यहेजकेल 34 अध्यायामध्ये वाचलं आपण, तो मेंढरा मेंढरामध्ये, एडक्या एडक्यामध्ये निवाडा करेल. याकरता त्याच्या निवडीने, त्याच्या पाचारण्याने राहा, त्याच्या आत्मिक मन्नामध्ये राहा आणि त्या तयारीस लागा, जे देवाचं वचन आपल्याला बोध करतं. इर्मया याचा 7व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. इर्मया 7वा अध्याय 3 वचनापासून वाचूया. इर्मया याचा 7वा अध्याय 3 वचनापासून वचन काय सांगतं पहा. सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करीन. ख्रिस्त जे राज्य तयार करण्यासाठी गेलाय त्या ठाई, त्या वस्तीस कोण जाईल? जे आपली कृती सुधारतील, आपली वागणूक सुधारतील, वर्तणूक सुधारतील, आपलं वर्तन सुधारेल, आपलं बोलणं सुधारतील, आपलं पात्र रिक्त करतील, आतमध्ये स्वच्छ देवाचे आशीर्वाद, देवाचं वचन साठवण्याकरता. सेनाधीश परमेश्वर तर इस्रायलचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा. बघा, आपले मार्ग, आपण दुष्टपणाच्या मार्गामध्ये आहोत का? हेवा, कलह, मत्सर गोष्टी आहेत का? आपले मार्ग, आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. जी स्थळ ख्रिस्त तयार करण्यासाठी गेलाय त्या ठाई वस्ती कोण करेल? जे आपले मार्ग सुधारतील, आस्था धरतील, पश्चाताप करतील, आपले मार्ग, आपली कृती सुधारतील, अशा लोकांची त्या ठाई वस्ती होईल. इर्मया 7वा अध्याय 3 वचन काय सांगते की सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी तुमची वस्ती होईल. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. कोण जाईल? जे तयारीत असतील, जे मार्ग कृती सुधारतील, जे आपल्या मातीच्या भांड्यामध्ये ते पवित्र आत्म्याचं वचन साठवतील आणि त्या वचनानुसार चालतील, ते त्या ठाई, त्या वस्तीला जातील. होय, वचन सांगतं, या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. 4थं वचन काय म्हणतं पहा. हे परमेश्वराचे मंदिर आहे, हे परमेश्वराचे मंदिर. पहा वचन काय सांगतं. हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. लटक्या वचनावर भिस्त ठेवणारे बनू नका. हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, अशा लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. तुमचा विश्वास कसा असला पाहिजे? देवाच्या सामर्थ्याचा असला पाहिजे,
त्याच्या वचनाचा आत्मिक मन्ना घेतलेले, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले असले पाहिजे. देवाने ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्हाला पवित्र केलं आहे. पवित्र आत्म्याचे तुम्ही काय आहात? मंदिर आहात. पहा 5 वचन काय सांगतं? जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसात खरा न्याय कराल, परका व पोरका व विधवा यास जाचणार नाही, या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य देवतांचे अनुसरण करून आपले हानी करून घेणार नाही, तर जो देश देसल तुमच्या पूर्वजांस मी युगानुयुग दिले आहे, त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. त्या वस्तीस जे आपली कृती सुधारतील ते जातील. पहा 8 वचन काय सांगते? पहा, ज्यापासून काही लाभ नाही अशा लटक्या वचनांनी तुम्ही श्रद्धा ठेविता. ज्यापासून काही लाभ नाही अशा लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेविता. आपली श्रद्धा देवाच्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आत्मिक मन्ना पूर्णपणे समजून घेणारे आपण असलो पाहिजे. लटक्या वचनावर विश्वास ठेवणारे नाही, तर आत्मिक मन्ना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले असलो पाहिजे. हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करिता, खोटी शपथ वाहिता, वालमूर्तीस धूप दाखविता व ज्यास तुम्ही ओळखिता नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता. आणि मग येऊन ज्या मंदिरास मी आपले नाम दिले आहे त्यास माझ्यासमोर उभे राहता व आपली मुक्ती झाली आहे असे म्हणून ही सर्व अमंगल कृत्य करावयास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणिता. ही सर्व अमंगल कृत्य करून मंदिरात येऊन काय म्हणता? पहा देवाचं वचन काय सांगतं की पहा, आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आपली मुक्ती झाली आहे असे म्हणून ही सर्व अमंगल कृत्य करावयास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणता. आम्ही शुद्ध झालेले आहोत, ख्रिस्ताद्वारे स्वतंत्र झालेले आहोत, आणि स्वतंत्र झालेले आहोत तर आम्ही काही गोष्टी केल्या तरी चालतात असे मनात म्हणता. पहा देवाचं वचन काय सांगतं? आणि मग येऊन ज्या मंदिरात मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता, त्या मंदिरात येता, त्या आत्मिक वेदी समोर उभे राहता आणि परमेश्वर म्हणतो काय म्हणता तुम्ही? व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगल कृत्य करावयास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारांची गुहा झाले आहे काय? पहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर तुम्ही या सर्व गोष्टीकडे लक्ष देत आहे, मी पाहत आहे त्या गोष्टी. यातलं 13 वचन काय म्हणतं पहा. परमेश्वर म्हणतो ही सर्व कृत्य केली. पहा परमेश्वर म्हणतो तुम्ही ही सर्व कृत्य केली. मी तुम्हाशी मोठ्या निकडेने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही. मी तुम्हास हाक मारित असता तुम्ही उत्तर दिले नाही. परमेश्वर तुम्ही तुम्हाला हाक मारली त्या आवाजाद्वारे, ते मार्ग चुकीचे आहेत, मजकडे वळा. देवाच्या वेदी समोर जेव्हा उभे राहतो तर आपण सर्व असता पश्चातापाने कृती सुधारणारे असे आपण असलो पाहिजे. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझे ऐकले नाही. मी आवाज दिला होता पण मला कोणी दिली नाही. याकरता प्रभूची वाणी ओळखा, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा आपल्या जीवनामध्ये सहवास असावा म्हणून त्याची आज्ञा पाळा, वचन पाळा, म्हणजे पवित्र आत्मा सत्याचा कैवारी तुमच्या ठाई येऊन वस्ती करेल. होय, हे जगातल्या सर्व गोष्टींपासून ख्रिस्तामध्ये आपणास मुक्त केलेला आहे. अन्य देव, अन्य गोष्टी आपल्या जीवनातून पहा स्पष्ट सांगते की परमेश्वर म्हणतो या सर्व गोष्टी तुम्ही करता. परमेश्वर म्हणतो तुम्ही सर्व कृत्य केली. मी तुम्हाशी मोठ्या निकडेने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही. मी तुम्हास हाक मारित असता तुम्ही उत्तर दिले नाही. आपलं जीवन, आपली कृती सुधारा. जर आपण आपले जीवन सुधारतो, आपण कृती सुधारतो, देवाच्या वचनानुसार वर्तणूक करण्यासाठी तयार राहतो, देवाचं वचन स्वीकारतो, देवाच्या वचनानुसार कृती करतो, तर परमेश्वर काय म्हणतो पहा. इर्मया 7 अध्याय 23 वचन काय म्हणतं? तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की ही वचने ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे
म्हणून मी जो सरळ मार्ग तुम्हाला सांगतो त्याने चाला. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट सांगतो की परमेश्वराने तुम्ही एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल, तुमचे बरे व्हावे. म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. जो सरळ मार्ग परमेश्वर दाखवतो पवित्र आत्म्याद्वारे, वचनाद्वारे, त्याने चाला. त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे असे बना. हे बेड्यात पडलेले आपले गाठोडे गुंडाळून या भूमीतून निघ. होय, जी ठेव त्याने दिली आहे ती सांभाळा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जे वचन आहे त्यानुसार कृती करणारे बना. कारण की जेव्हा तुम्ही ते वचन ऐकता, ग्रहण करता, पवित्र शास्त्राच्या वचनात रममान राहता, ते स्वीकारता, ते वचन त्याच दिवशी तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करते. त्याच दिवशी तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करते. याकरता वचनामध्ये रममान राहा, त्याच्या वचनाकडे लक्ष द्या, लक्ष पुरवा, म्हणजे तो तुमचं आमचं जीवन आशीर्वादित करेल. परमेश्वर तो तुमच्या जीवनात कार्यसिद्धी का नाहीये? कारण तुम्ही वचन ऐकत नाही, माझा शोध घेतला नाही, मला हाक मारली नाही, मला ओ दिले नाही मी आवाज देताना, म्हणून तुमच्या जीवनात कार्यसिद्धी नाही. पहा, इर्मया 10वा अध्याय 17 ते 21 वचनामध्ये वचन काय सांगतं. इर्मया 10वा अध्याय 17 ते 21 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. इर्मया 10वा अध्याय 17 ते 21 वचन काय सांगतं. हे बेड्यात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. परमेश्वर म्हणतो हे बेड्यात सापडलेले तो आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून निघ. कारण परमेश्वर म्हणतो, पहा, मी या प्रसंगी या देशाचे रहिवासी गोफून टाकितो. मी त्यास अशी पीडा करीतो की ती त्यास जाणवेल. कारण परमेश्वर म्हणतो, पहा, मी या प्रसंगी या देशाचे रहिवासी गोपन टाकितो. मी त्यास अशी पीडा करीतो की ती त्यास जाणवेल. हाय हाय, मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे, तरी मला वाटते हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे, म्हणून मला ते सोसले पाहिजे. काय वचन सांगतं पहा. हाय हाय, मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे, तरी मला वाटते हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे, म्हणून मला ते सोसले पाहिजे. आज अशी काही दुःख आपल्या जीवनात आहेत का? तर परमेश्वराचं वचन आपल्या संगती बोलत आहे. माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत, माझे पुत्र निघून गेले आहेत, ते नाहीत. माझा डेरा ताणावयास कोणी नाही, माझ्या कणाती लावायला कोणी नाही. पहा, यातलं 21 वचन काय सांगतं. कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत, ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत, म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही, त्यांचा सर्व कळप विसरून गेला आहे. काय सांगतं देवाचं वचन? परमेश्वर काय सांगतं की पहा, मेंढपाळ पशुतुल्य झालेले आहेत. मेंढपाळांना कळपच नाही, कळप विसरून गेलेला आहे, देवाला शोधत नाहीयेत, देवाचं वचन पवित्र शास्त्रात काय सांगतं ते वाचत नाही, ग्रहण करत नाही, तयारी करत नाहीत. मेंढपाळ पशुतुल्य झालेले आहेत. आणि त्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे, त्यांच्या जीवनात कार्यसिद्धी का नाही? कारण की ते देवाला शोधत नाही. देवाला शोधत नाही तर कार्यसिद्धी होत नाही. देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत, ते परमेश्वराला शोधायला लागले नाहीत, म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही, त्यांचा सर्व कळप विसरून गेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती. असं सर्व कळप विसरून गेले, देवाला शोधत नाहीत. एक रूढी परंपरानुसार परमेश्वराकडे जाणं, आपल्या शेजार खरी प्रीती न करणं, देवाचं वचन न पाळणं,
ते न वाचणं, म्हणून ही परिस्थिती आहे. कार्यसिद्धी का नाही? कारण परमेश्वर तुम्हाला शोधत नाही. आणि कार्यसिद्धी पाहिजे असेल तर परमेश्वराला शोधलं पाहिजे, त्याचं वचनानुसार वर्तन केलं पाहिजे, मग परमेश्वर फळ देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, थेसलिकरांस पहिले पत्र याच्यामध्ये वचन काय सांगतं? थेसलिकरांस पहिले पत्र याचा 2 अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. थेसलिकरांस पहिले पत्र 2 अध्याय 13 वचन. आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्मरण करीतो, यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले, ते मनुष्याचे नव्हे तर देवाचे असे स्वीकारले, आणि वास्तविकता ते तसेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. होय, पौल म्हणतो मी उपकार स्मरण करीतो देवाचं, याकरता की तुम्ही देवाचं वचन स्वीकारलं. ते आमचे म्हणून नाही, देवाचे म्हणून स्वीकारले. वास्तविकता ते तसेच आहे, आणि सर्व विश्वास ठेवणाऱ्यामध्ये काय कार्य करीत आहे. जे वचन तुम्ही देवाचं म्हणून स्वीकारता, जो सांगतो त्याचे नाही, देवाचे म्हणून स्वीकारता, तर ते तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात कार्यसिद्धी कधी होते? जेव्हा तुम्ही देवाचं वचन स्वीकारता. एखाद्या पाळक सांगत असेल तर ते पाळकाचं नाही, देवाचं म्हणून वास्तविकता म्हणून स्वीकारता, तेव्हा ते वचन तुमच्या जीवनात कार्य करायला लागते. परमेश्वर म्हणतो तो आपले गाठोडे गुंडाळ आणि त्या भूमीतून निघ. ती वेळ आली आहे, तयारी करा, देवाचं वचन स्वीकारा, म्हणजे तुमच्या ठाई ती कार्यसिद्धी होईल. पहा, तिमथ्याच्या पत्रामध्ये पण पौल या गोष्टी नमूद करतो. तिमथ्याला काय सांगतो पौल? तिमथ्याचे पहिले पत्र याचा 6 अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं? हे तिमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ, अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे, तिचे विरोधी मते वर्ज कर. ती स्वीकारून कित्येक एक विश्वासापासून चुकून गेले. होय, पौल तिमथ्याला सांगतो तुझ्या स्वाधीन केलेली ती ठेव सांभाळ. आवरत या गोष्टी ग्रहण करा, स्वीकारा. कारण कधी देवाची वाणी होईल, आपल्याला गाठोडं गुंडाळावं लागेल, माहित नाही. ती ठेव सांभाळा. रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे, तिची विरोधी मते वर्ज कर. जी स्वीकारून कित्येक एक विश्वासापासून चुकले आहेत. चुकले का? विरोधी मत स्वीकारणं, तर ती वर्ज करा. सोपून दिलेली ठेव सांभाळा. विश्वास, दृढ धीराचं वचन आपल्या ठाई सांभाळा आणि तयार व्हा त्या दिवसाकरता. तिमथ्याच्या 2 पत्रामध्ये पौल या गोष्टी विदित करतो. पहा, 2 पत्र 1 अध्याय 12 ते 14 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तर मी लाजत नाही, कारण मी कोणावर विश्वास ठेवला आहे मला ठाऊक आहे, आणि जो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावे शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. होय, ती ठेव तो राखेल, तो दृढ राखेल. आपण काय केलं पाहिजे? आपण दुःख शोषित, लाज न बाळगता, जे दुःख येत आहे, जे त्रास होत आहे, अशा सर्व परिस्थितीमध्ये कसलेली लाज न बाळगता, कारण मी कोणावर विश्वास ठेवला आहे मला ठाऊक आहे. पौल म्हणतो की मी कोणावर विश्वास ठेवलाय मला ठाऊक आहे, तो माझी ठेव त्या दिवशी दृढ राखावयास समर्थ असा आहे, शक्तिमान आहे, आणि तो माझा विश्वास आहे, तो माझा भरोसा आहे. ज्या सुवचनांचा नमुना तू माझपासून ऐकून घेतला, तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. आपल्याला तो विश्वास, ती दृढ ठेवलेली ठेव, वचनांची ठेव सांभाळायची आहे. आपल्यामध्ये वस्ती करणारा पवित्र आत्म्याचे योग आहेत,
ती ठेव चांगली सांभाळ. देवाने दिलेली ती ठेव पवित्र आत्म्याद्वारे आपण चांगली सांभाळणार आहे, त्याकडे लक्षपूर्वक पाहत असलेले आपण असलो पाहिजे. त्या वचनाकडे लक्ष पुरवणारे आपण असलो पाहिजे, तर आपल्या ठाई ती कार्यसिद्धी होईल. आपल्या ठाई ती ठेव सांभाळा. देवाला शोधा, त्याचं वचन आपल्या ठाई राखा, दृढ असे राखा, म्हणजे तोही आपल्याला राखेल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपणास आज जे बोध करतं, आपली ठेव सांभाळा आणि आपले गाठोडे आवरते घ्या. गोळा करा त्या सर्व गोष्टी देवाच्या वचनानुसार. हे बेड्यात सापडले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ. आपल्याला कधी केव्हा माहित नाही निघावं लागेल, तर आपण त्या स्वर्गीय सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता, त्या गृहाकरता कणणारे असे सापडलो पाहिजे. आपली ठेव जी ख्रिस्तामध्ये दिली आहे ती सांभाळणारे बना, कारण की या पृथ्वीवरचं गृहरूप मंडप आपल्याला कधी ना कधी मोडावं लागेल. वाचलेली वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची प्रार्थना करूया. नंतर शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सभेगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरीशी संध्या वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, दृढ कर. अनेक आमचे अविश्वासू भाऊ बहीण आहेत, या सर्वांना या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. विश्वासू बंधू भगिनी आहेत, या सर्वांना तू आशीर्वादित कर. आज रात्री येणं असेल तू जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे, ते खाऊन शक्ती सामर्थ्य दे, शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जेवढे प्रार्थनेत असतील त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये घालो. जे पास्टर सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उस्तुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उस्तुकतेद्वारे जे अंधकारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. जे आज आजारी आहेत, ज्यांना सर्दी, त्रास, खोकला, शारीरिक त्रास आहे, या सर्वांना तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये तू घालव. तसेच तू जे पोटाचे त्रास आहेत, नसांचे विकार आहेत, ब्रेनचे त्रास आहेत, हाडांचे विकार आहेत, या सर्वांना तू आरोग्य दे. त्या सर्व बंधनातून ख्रिस्त मोकळं कर. देशात, राज्यामध्ये शांती राहावी असं तू करू दे. आणि जे मंत्री, अधिकारी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे भुकेले ताण्याचे मुखास अन्न पाणी दे. आणि होय, येणाऱ्या परिस्थितीमध्ये सर्वांना तू विश्वासात दृढ सबळ असं तू कर. जे बिछानाला खेळलेले आहेत त्यांचा बिछाना मुक्त कर, त्यांना मोकळं कर, स्वतंत्र कर त्या आजारांपासून. अनाथ आश्रमातील वृद्ध लोक, लहान मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. विशेषतः प्रार्थनेमध्ये जे हिवाळी कुटुंब आहे, सॅमसलंगचं कुटुंब आहे, मावशी आहे, फुलाताई, त्यांचे मिस्टर, त्यांच्या घरातील भाऊ असतील, आमची शेजारची ताई दादा, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तू शुद्ध कर, स्थिर कर आणि आरोग्य दे. त्यांच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद राहू दे, कार्यसिद्धी राहू दे. फुला त्यांच्या भावाला तू स्पर्श कर. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घाल. त्यांना येणारे सर्व अवैध आवाज ख्रिस्तामध्ये बंद केले जावेत असं तू कर. सॅमसन अंकलच्या लहान लेकरांना तुझ्या आशीर्वाद दे, ज्ञानामध्ये ठेव. त्यांनाही तू या वयामध्ये सामर्थ्य दे, शक्ती दे, आनंदामध्ये ठेव. मावशीची लेकरं, शमुएल त्याची लेकरं, यांनाही तुझ्या आरोग्य प्रीतीमध्ये ठेव. हिवाळ्या कुटुंबामध्ये, त्यांच्या लेकरामध्ये, आईवडिलांमध्ये तुझं आरोग्य राहू दे, वचन राहू दे, स्थिरता राहू दे. तसेच मनोहर अंकलच्या जीवनावर तुझं सामर्थ्य, आरोग्य दे. शेजारच्या कुटुंबात तुझं आरोग्य, शांती, प्रीती दे. अजूनपर्यंत जे संदेश ऐकतील त्यांनाही तू आशीर्वादित कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या. आमेन.
या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रार्थनेत राहा, खुश राहा. नवीन वर्षाची वचनाने तयारी करा. आपले गाठोडे आवरा. आमेन. प्रेज द लॉर्ड.